रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नेते मंडळ आणि पक्षाच्या युतीच्या धर्माप्रमाणे हे सर्व कोर कमिटीने डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा पेण सुधागड मतदारसंघ असू द्या, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे माकड चाले चालू आहेत, मग तो पेणचा भोईर असू द्या किंवा अलिबागचा भोईर असू द्या, भारतीय जनता पार्टीचे रवी पाटील हे पेणचे आमदार आहेत आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ आमदार आहेत। परंतु तिथे गेल्या 15 दिवसापूर्वी प्रसाद भोईर म्हणून त्या मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या तिथे माकड चाले चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी भावी आमदार म्हणून असे बॅनरबाजी त्यांनी चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळाच्या लक्षात आल्यानंतर एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता, त्या भाड्यानी मला बोलतो का बोलतो माकड आहे, माकड चाले बंद करा। अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आणि एका माकडानी म्हणजे तो राजाभाई केनी होता, त्या भाड्यानी मला बोलतो का बोलतो माकड आहे, माकड चाले बंद करा। अरे आज आदिवासी जागतिक दिवस आहे आणि आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, संविधानामध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे, आम्ही भावी आमदार व्हावं। आम्ही समाज कल्याण सभापती तर झालो आणि जर भावी आमदार व्हायचं तर तुझ्यासारख्या माकड्याने सांगण्याने मी होणार आहे का? तर आमचा समोर असलेला जो आदिवासी बांधव आहे, माझ्या समोर आदिवासी बांधव आहे मित्रांनो, अनेक लोकांनी आपले हक्काचे रस्ते, पाणी, लाईट, अनेक लोकांनी खोटी बिलं काढली, चोर आहेत हे लोक आणि आम्हाला बोलतात की माकडांनी माकड चाले बंद करावे। अरे मी ज्या वेळेला आदिवासी समाज कल्याण विभागावरती होतं ना, ज्यावेळी समाज कल्याण विभागावरती सभापती होतो तेव्हा हाच माकड चोऱ्या करायला माझ्याकडे यायचा, तो म्हणजे राजा केनी, एक नंबरचा भाडकाव आहे। आज